डन. झालं. अविश्रांतम जन्मावधि सुकृत जन्मार्जनकृताम. अविश्रांतम जन्मावधि सुकृत जन्मार्जनकृताम सतां श्रेयः कर्तुं कतिन कृतिनः सन्ति विबुधाः. सतां श्रेयः कर्तुं कतिन कृतिनः सन्ति विबुधाः. निरस्तालम्बानाम् अकृतसुकृतानां तु भवतीं. निरस्तालम्बानाम् अकृतसुकृतानां तु भवतीं विना अमुष्मिन् लोके. भवतीं विना अमुष्मिन् लोके न परम अवलोके हितकरम. सगळा श्लोक मी एकदा पुन्हा वाचतो आहे. अविश्रांतम जन्मावधि सुकृत जन्मार्जनकृतां सतां श्रेयः कर्तुं कतिन कृतिनः सन्ति विबुधाः. निरस्तालम्बानाम् अकृतसुकृतानां तु भवतीं विना अमुष्मिन् लोके न परम अवलोके हितकरम. मी अत्यंत महत्वाचा गाभा एवढा पहिल्यांदा बाहेर काढतो आहे. अकृत सुकृतानां श्रेयः कर्तुं. श्रेयः कर्तुं हे दुसऱ्या पंक्तीत आहे. अकृत सुकृतानां श्रेयः कर्तुं भवतीं विना परम न अवलोके. बघा, अकृत सुकृतानां श्रेयः कर्तुं भवतीं विना परम न अवलोके. हा गाभा आहे. बाकीचा सगळा मसाला आहे. न अवलोके. अव आणि लोक असा धातू आहे. लो आणि क व्यंजन. तो आहे पहिल्या गणाचा आत्मनेपदाचा किंवा 10व्या गणाचा उभयपदाचा. प्रस्तुत रूप आहे पहिल्या गणाचं आत्मनेपदाचं रूप आहे. हे स्पष्टच आहे. अवलोके म्हणजे मी पाहतो. न अवलोके म्हणजे मी पाहत नाही, मला दिसत नाही. मला काय दिसत नाही. परम न अवलोके. परम म्हणजे दुसरं. मला दुसरं कोणी दिसत नाही. दुसरं म्हणजे कोणापेक्षा दुसरं, कोणाहून दुसरं. भवतीं विना परम न अवलोके. देवीजी आपल्याशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही. भवती हे भवत या आदरार्थी सर्वनामाचं स्त्रीलिंगाचं द्वितीयचं एक वचन आहे. भवतीं विना. विनाच्या साह्यामुळे, विनाच्या सान्निध्यामुळे, विनाशी संबद्ध असल्यामुळे द्वितीय वापरलेली आहे. व्याकरण सांगतं की विनाशी संबद्ध असलेलं नाम किंवा सर्वनाम द्वितीयेत, तृतीयेत किंवा पंचमीत वापरायचं असतं. तिथे भवती असं द्वितीयेत वापरलेलं आहे. भवत्या असं तृतीयतही चाललं असतं आणि भवत्याः असं पंचमीतही चाललं असतं. मात्रा, ह्रस्व, दीर्घ हे सगळं पाहून कवीने भवती असं रूप स्वीकारलं आहे. आपल्याला काहीच अडथळा नाही. भवतीं विना परम न अवलोके. देवीजी
हे देवीजी इथे शब्द वापरलं नाही आहे. भवती या आद्या अर्थाचं मी देवीजी असं भाषांतर करतो आहे. भवती विना परम न अवलोके, आपल्याशिवाय दुसरं किंवा आपल्या पलीकडे दुसरं मला काही दिसत नाही. का बरं असं म्हणण्याची पाळी आली? तर श्रेयस्कर्तुम भवती विना परम न अवलोके. श्रेयस म्हणजे कल्याण. कल्याण करण्याच्या दृष्टीने, कल्याण करण्यासाठी हे देवी आपल्याशिवाय आपल्या पलीकडे दुसरं कोणीही मला दिसत नाही. कोणाचं कल्याण करायचं आहे ते तिसऱ्या पंक्तीत आलेलं आहे. कोणाचं कल्याण करायचं आहे ते तिसऱ्या पंक्तीत आलेलं आहे. अकृत सुकृतानां श्रेयस्कर्तुम. अकृत सुकृत, सुकृत म्हणजे पुण्य, कृत म्हणजे केलेलं. ज्याने पुण्य केलेलं आहे तो कृत सुकृत. ज्याने पुण्य केलेलं नाही तो अकृत सुकृत. अकृत सुकृतानां श्रेयस्कर्तुम भवतीं विना परम न अवलोके. ज्याने कोणत्याही प्रकारचं पुण्य केलेलं नाही, ज्याने कोणत्याही प्रकारची पुण्य साधना केलेली नाही, त्याचं कल्याण करण्यासाठी हे देवी आपल्या खेरीज दुसरं कोणीही बलवत्तर, परमचा अर्थ नुसता पलीकडचा असा नाही, तर वरच्या दर्जाचा असाही आहे. त्या आपल्या खेरीज बलवत्तर असा कोणीही मला दिसत नाही. हे अकृत सुकृत कसे आहेत? निरस्तालंबानां, ज्यांचा आलंब म्हणजे आधार, निरस्त म्हणजे दूर सारला गेलेला आहे. निस अधिक अस असा धातू आहे. निस अधिक अस तो चौथ्या गणाचा परस्मैपदी धातू आहे. अस्त्यती म्हणजे फेकणे. त्याचं अस्त हे कर्मणी बुधावी होईल. निरस्त आलंबाना, ज्यांचा आलंब म्हणजे आधार, सपोज तो दूर सारला गेलेला आहे, भिरकावला गेलेला आहे. अशा ज्यांनी काहीही पुण्यकर्म केलेलं नाही, त्यांच्यापाशी कोणताही पुण्य संचय नाही, अशांचं ही कल्याण करणारी दुसरी कोणतीही शक्ती परम अधिक बलवत्तर अशी शक्ती मला दिसत नाही. ठीक आहे. या प्रमुख ओळी आहेत. वर काय आलं? वर आला आहे अविश्रांतम जन्मावधी सुकृत जन्मार्जन कृताम सताम श्रेय कर्तुम कथिन कृत्न संती विबुधा. सताम श्रेय कर्तुम, सत म्हणजे सज्जन, सत म्हणजे सज्जन, षष्ठीचं बहुवचन झालं सताम. सज्जनांचं कल्याण करण्यासाठी सताम श्रेय कर्तुम कठीण कृतीन हस्तंती विबुधा. किती बरं क्रियाशील कृत्या असे देव नाही. कती म्हणजे किती, कठीण संती, कठीण कृतीन हस्तंती विबुधा. कृतीन हा म्हणजे मूळ शब्द आहे. कृतीन म्हणजे क्रियाशील. सज्जनांचं कल्याण करण्यासाठी किती बरं क्रियाशील असे देव. विबुध म्हणजे देव इथं नाहीये, खूप आहे. शंकर आहे, विष्णू आहे, शिव आहे, सूर्य आहे. विबुध म्हणजे देव. विबुधात त्रिदशः सुपर्वाणः सुमनसः. विबुध म्हणजे देव. अमरकोशाने दिलेला अर्थ आहे.
हा विबुध म्हणजे ते अमराहा निर्जनाहा देवा पहिली ओळ झाली. विबुधाहा सुपर्वाणा सुमनसाहा पुढची ओळ झाली. सुपर्वाण सुमनस विबुध या सगळ्याचा अर्थ ते. त्या कथित संत इथे विबुधाचा अर्थ पंडित बुद्धिशाली असा घ्यायचा नाही, देव असा घ्यायचा आहे. सताम श्रेय कर्तुम कथिन कृतीन संती विबुधाहा. हे सताम हे सत कसे आहे तर जन्मार्जन कृताम सताम कृत पुढच्या ओळीत आले कृतीन अर्थ एकच करणारा. जन्मार्जन कृताम जन्मार्जन कृत कृताम षष्टीचं बहुवचन झालं. अर्जन म्हणजे मिळविणं प्राप्त करून घेणं. त्या जन्मार्जन कृत म्हणजे जन्म प्राप्त करून घेणारे. जन्म प्राप्त करून घेणारे कसं काय ते अविश्रांतम जन्मावधी सुकृतम. सुकृत म्हणजे पुण्य. जन्मावधी जन्मभर अवधी म्हणजे काल. जन्मभर अवधी म्हणजे ड्युरेशन अखंड कालभर. जन्मावधी जन्मभर जन्मभर सुकृत जन्मभराचं सुकृत जन्मभराचं पुण्य. अविश्रांतम जन्मावधी सुकृत जन्मभराचं अविश्रांत म्हणजे अखंड. अविश्रांत म्हणजे अखंड. जन्मभराचं अखंड पुण्य जन्मभराचा अखंड पुण्य संचय त्याच्या बळावर जन्मार्जन दुसऱ्या चांगल्या जन्माची प्राप्ती करून घेणारे जन्मार्जन कृत अधिक वरच्या दर्जाचा जन्म मिळविणारे असे जे सज्जन त्यांचं कल्याण करण्यासाठी किती बरं देव उपलब्ध नाहीत. हा निगेटिव्हचा उपयोग जरा ध्यानात घ्या. इथल्या निगेटिव्हला काही अर्थ नाहीये. किती बरं देव उपलब्ध आहेत. तो रचना केली निगेटिव्ह किती बरं उपलब्ध नाही. एक्झॅक्टली असंच इंग्लिशमध्ये होतं. मला जर असं म्हणायचं असेल जा रे तो तिकडे आहे का बघून ये. मी मराठमोळ्या इंग्रजीत काय म्हणेन जस्ट गो अँड सी वेदर इज देअर. इंग्लिश माणूस काय म्हणेल जस्ट गो अँड सी वेदर ही इज नॉट देअर. जस्ट गो अँड सी वेदर इज नॉट देअर जे मला म्हणायचं असतं वेदर इज देअर ही अस्सल इंग्लिश पद्धत झाली बोलण्याची. आपल्याकडच्या लोकांना नाही पटायची. तुम्ही असं बोलला तर चुकीचंही मानतील. पण हे जे निगेटिव्ह वाक्य आहे त्याला निगेटिव्ह म्हणून अर्थच नसतो. जस्ट गो अँड सी वेदर ही इज देअर. पण इंग्लिश माणूस रचना करतो निगेटिव्ह जस्ट गो अँड सी वेदर ही इज नॉट देअर. तशीच निगेटिव्ह इथे आलेली आहे. कथिन संती विबुधा. किती देव मिळणार नाही सगळेच मिळतील हे त्याचं उत्तर आहे आणि तोच प्रश्न इथे अपेक्षित आहे. जन्मावधी अविरतम. अविरत म्हणजे न थांबता. विअधिक रम म्हणजे थांबणी. त्याचं कर्मणी उधावी झालं. विरत त्याचं निगेटिव्ह झालं अविरत. त्याचा इथे ॲडव्हर्बियल उपयोग झाला अविरतम. न थांबता अखंड जन्मभर केलेल्या साठवलेल्या संचित केलेल्या सुकृताच्या बळावर पुण्याच्या बरोबर बळावर दुसरा जन्म अधिक भला जन्म
प्राप्त करून घेणारे कृत जे सज्जन सत त्यांचं कल्याण करण्यासाठी किती बरं देव असणार नाही, किती बरं देव नसतील, किती बरं देव सिद्ध नसतील, तर सगळेच असतील. राम आहे, कृष्ण आहे, हां 33 कोटी नाही आहे, 33 आहे, 33 आहे. आपल्याकडे ते कोटीचा अर्थ न कळल्यामुळे मराठी लोकांनी, अतिशहाण्या मराठी लोकांनी ते नेहमीच भाषेचा गोंधळ घालत असतात. केलेला हा गोंधळ आहे. कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहे. तो त्यांनी मराठीतला कोटी हा संख्यावाचक अर्थ लावला आणि गोंधळ घातला. आणि जे हिंदू सोडून बाकीचे लोक आहेत त्याने हिंदूची टर उडवायला आणखी एक साधन निर्माण करून दिलं. 33 कोटी देव नाही, 33 प्रकारचे देव आहेत. तेव्हा अविरतपणे, अखंडपणे जन्मभर साधलेल्या पुण्याईच्या बळावर दुसरा जन्म प्राप्त करून घेणाऱ्या सज्जनांचं भलं करण्यासाठी किती बरं कृतीनः कार्यसिद्ध, कार्यकुशल असे देव मिळणार नाही, तर भरपूर मिळतील. पण पापी लोकांचं भलं करणारा एकतरी देव आहे का? हे रीडिंग इन बिटवीन द लाईन्स आहे. हे जरा समजून घ्या. सज्जनांचं भलं करणारे किती बरं देव मिळतील? तर सगळेच. सज्जनांचं देव भलं करणारे सगळेच देव असतात. राम असतो, कृष्ण असतो, ब्रह्मा विष्णू महेश असतात, दत्त असतो, कोण नसतं. सगळे देव सज्जनांचं भलं करतात. पण उद्या जर मी म्हटलं हा नीच पापी माणसाने ह्याचं भलं करायचं आहे, तर ती जबाबदारी एकतरी देव अंगावर घेईल का? नाही घेणार. पण आहे, एक शक्ती आहे की जी पापी लोकांचंही भलं करते, त्यांचं पाप धुवून काढते, आणि ती गंगा माता आहे. ती गंगा माता आहे. निरस्तालंबानां अकृत सुकृतानां तु भवतीं विना अमुष्मिन् लोके न परम अवलोके हितकरम. पण ज्याला काही आधार राहिलेला नाही, ज्यांचा आधार दूर लोटला गेलेला आहे, ज्यांनी कोणतंही पुण्य केलेलं नाही, अशा लोकांचं कल्याण करण्यासाठी, कल्याण हा शब्द वर येऊन गेलेला आहे, श्रेय, अशा लोकांचं कल्याण करण्यासाठी भवतीं विना, हे गंगे तुझ्याशिवाय ह्या जगात, अमुष्मिन् लोके ह्या जगात, न परम अवलोके हितकरम, दुसरं कोणी हितकारक असं मला दिसत नाही.